नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय नेत्यांनी केलेली फटकेबाजी सध्या चर्चेत आहे। गळ्यात पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। त्याला संजय राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। गळ्यात पट्टा दिसला की सिंहासन सिनेमाचं स्मरण होतं। नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। शिंदेंच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा, राऊतांचं जशास तसं उत्तर। पुण्यात नुकतंच अखिल भारतीय नाट्य संमेलन पार पडले, पण नाट्य संमेलनासारख्या अभिनेत्यांच्या भाऊगर्दीत जाऊन राजकीय नेत्यांनी केलेली खुमासदार टोलेबाजी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्याची संधी देवेंद्र फडणवीसांनी या व्यासपीठावर देखील सोडली नाही। गळ्यात पट्टा दिसला की सिंहासन सिनेमाचं स्मरण होतं, तसंच आताचे मुख्यमंत्री गळ्यात पट्टा घालत नाहीत असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता। फडणवीसांच्या या वक्तव्याचा राऊतांनी तिखट शब्दात समाचार घेतला। खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं। जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही। मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही। त्यांच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा बांधलेला आहे सध्या, मानेचा पट्टा हा एक आजार असतो। असे आजार अनेकांना होत असतात। अमित शाही आजारी असतात, मोदी आजारी पडू शकतात, पण त्या मानेच्या पट्ट्यापेक्षा त्यांच्या गळ्यात जो दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे ना, तो महाराष्ट्राला वेदना देणार आहे। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात एक पट्टा बांधला आहे आणि दिल्ली त्या पट्ट्याला खेळवत बसली आहे। अरुण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन चित्रपट मराठीतला मैलाचा दगड मानला जातो। चित्रपटात अरुण सरनाईकांनी साकारलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पात्राच्या गळ्याला पट्टा आहे। तोच दाखला देत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर निशाणा साधला होता। तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मणक्याचा त्रास जाणवत होता। त्यानंतर ठाकरेंवर स्पाइन शस्त्रक्रिया करण्यात आली। मानदुखीच्या आजारानं त्रस्त असलेले उद्धव ठाकरे जाहीर कार्यक्रमात अनेकदा मानेला पट्टा लावून पाहायला मिळाले। उद्धव ठाकरे यांच्या या आजारावरून आजवर एकनाथ शिंदेंसह शिंदे गटाच्या अनेकांनी व्यक्तिगत टीका केली। आपल्या बंडामुळे उद्धव ठाकरेंच्या गळ्यातला पट्टा गेला असं म्हणत आपण डॉक्टर असल्याचा टोला शिंदेंनी अनेकदा लगावला। पुण्यातील कार्यक्रमाच्या माध्यमातून फडणवीसांनीही तोच कित्ता गिरवत आजारपणावरून ठाकरेंवर निशाणा साधला। पण राजकीय आयुष्यात एखाद्याच्या आजारपणावरून व्यक्तिगत टिप्पणी करणं कितपत योग्य आहे याचा विचार जरूर व्हायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।